यानंतर काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। या भेटीनंतर आता ते माध्यमांशी बोलत आहेत। ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर पहिलं त्यांना फोनवरून धमक्या येत होत्या, आता थेट त्यांच्या बंगल्याची रेकी केली जाते। बघा काय असतं की सुरक्षा देणं घेणं काढणं हे सगळे काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात। गेल्या 2.5 वर्षात काही सुडाचं राजकारण झालं, ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली, ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली, पण मला त्याच्यात जायचं नाहीये। काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये होतं की सुडाचं राजकारण करणार नाहीत, राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार, भले ते विरोधी बाकावर असतील किंवा त्यांच्यासोबत असतील। आणि आज देखील त्यांनी जे बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठेही कायदा सुव्यवस्था मोडलेलं त्यांना चालणार नाही, ह्याची सुरुवात मला इथपासून होते। आणि मला वाटतं मी त्यांचं आत्ता जे त्यांना विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूचे असतील, कुठच्याही विचारधारेचे असतील, कुठचीही मतं मांडत असतील, पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेची। आता ते बिलकुल नाही, आपल्याला माहिती आहे की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हाव्यात। विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत। फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चाललेले आहेत, मुख्यमंत्री आहेत, पुढच्या 5 वर्षात अनेकदा भेटी होतील अशी आशा आहे। मुख्यमंत्री वारंवार बोलतात सुसंस्कृत राजकारण। बघा हे सगळे विषय नंतरचे आहेत। आत्ता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे विषय घेतलेले आहेत ते आपल्या समोर आहेत। आज देखील पुरवणी मागण्यात अनेक विषय घेतलेले आहेत, गेले 3-4 दिवस आम्ही विषय घेत आहोत, उद्या देखील आहे। हे नातं जे विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षाचं आहे हे असायलाच पाहिजे, बोलणी झालीच पाहिजेत। मुख्य सरकारमध्ये माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी जसं त्यांचे राज्यपाल असताना वागणूक महाराष्ट्राला दिली, आपल्या महापुरुषांचा अपमान केला, ते तरी आज करू नये। आदित्यजी मुख्यमंत्री वारंवार बोलत आहेत राज्यात सुसंस्कृत राजकारण व्हावं, सुसंस्कृत राज्य व्हावं, मात्र ते जेव्हा म्हणतात त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणाऱ्या घटना घडत आहेत। आपण पाहिलं असेल आता त्याच्यावर उपाययोजना करायला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जर एकत्र येऊन त्याच्यावर उपाययोजना करू शकला, या कायदा सुव्यवस्थेच्या घटनेला उत्तर देऊ शकला आणि महाराष्ट्राला सुखरूप ठेवू शकला तर सुसंस्कृत राजकारण मानू आपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।